उपस्थित नांदेड मधला हा भाजपला मानणारा प्रचंड जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। प्रचंड टाळ्याच्या कडकडात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मित्र। प्रचंड टाळ्यामध्ये मराठवाड्यातील ही पहिली सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। नांदेडला, मराठवाड्याला नांदेडला पहिला मान मिळाला आहे आणि मोदी साहेबांचं आगमन झाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळतंय, ऊर्जा मिळते आणि महायुतीच्या सगळ्या प्रयत्नांना मताधिक्याची भर मोदी साहेबांमुळे नक्की मिळणार आहे। तुम्हाला चिंता करायची गरज नाही। आपापल्या गावामध्ये आपण सर्वांनी जाऊन प्रचंड प्रयत्न केले पाहिजे। शेवटचे 4-5 दिवस आहेत, पण मित्रहो, आपल्याला माहिती आहे तिसरी बार मोदी सरकार नक्की देशामध्ये येणार आहे, तिसरी बार। आणि 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकासात्मक कामं झालेली आहेत त्या कामाची इमारत उभी टाकलेली आहे। आता पुढच्या 5 वर्षामध्ये हा विजयाचा कळस पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या परिसराला, विकासाला गती देणारा राहणार आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आपल्याकडे मोदी साहेबांच्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, रस्ते वाढत आहेत, हायवे वाढत आहेत, रेल्वे सेवा वाढत चाललेली आहे, शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि मोदी साहेबांचा संकल्प जो जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 22 पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय, वाढवून देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी संकल्पामध्ये व्यक्त केलेला आहे। मित्रहो, मूड ऑफ द नेशन, लोकांच्या मनात फक्त एवढीच गोष्ट आहे, अब की बार मोदी सरकार, ही भूमिका सर्वांच्या मनामध्ये आज मित्र आहे। आणि म्हणून मोदी साहेबांनी विकसित भारताचा जो नारा दिलेला आहे 2047 वर्षापर्यंत या देशाला पूर्णपणे विकसित करण्याचा कार्यक्रम आखला गेलेला आहे। आचारसंहिता संपल्याबरोबर सरकारच्या मार्फत 100 दिवसामध्ये आपल्याला विकासासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही गती वाढवायची आहे। नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापरावांना निवडून आणायचंय म्हणजे आणायचंय मित्रहो, ही मला आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची आहे। मित्रहो, विरोधी पक्षाकडे काही कार्यक्रम नाही आहे, फक्त व्यक्तिगत टीका करण्याचं काम चालू आहे, मोदीजींवर टीका टिप्पणी करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत, रोडमॅप नाही, फक्त जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम यांनी सुरू केलं आहे। आणि त्या उलट मोदी साहेबांनी जो कार्यक्रम दिलाय त्याला विकासाची गॅरंटी ही मोदी साहेबांची, देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस गॅरंटी देतो, आपण विचार करू शकता, देशाचा प्रधानमंत्री, देशाचा प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस गॅरंटी देतो त्यावेळेस ते काम 100% होणार आहे, याची ग्वाही मित्रहो मी या निमित्ताने आपल्याला देतो। आज आपण पाहतोय नांदेडला आम्ही 2 खासदार ऑलरेडी आलेले आहोत, मी आणि गोपछडे, आम्ही दोघेही खासदार नांदेड मधून पंतप्रधानांनी आम्हाला राज्यसभेवर दिले, त्याबद्दल नांदेडच्या जनतेने आभार या ठिकाणी त्यांचे व्यक्त केले पाहिजेत की त्यांच्यामुळे, त्यांच्या विश्वासामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे। पण केवळ याच्यावर भागत नाही, प्रताप पाटील निवडून आले पाहिजेत, हिंगोलीचे आमचे कदम साहेब निवडून आले पाहिजेत आणि लातूरचे आपले भाजपचे खासदार जे आपण उभे केलेत तेही निवडून आले पाहिजेत। असे मिळून 5 जणांची वज्रमूठ, 5 खासदार नांदेडला मिळणार आहेत मित्रहो। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार करायचंय। आपण या सगळ्या 5 खासदारांना संसदेत पाठवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास, नांदेड आणि परिसराचा सर्वांगीण विकास, हिंगोली लातूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला हा सुवर्ण काळ आहे, आमच्याकरता हा सुवर्ण काळ आहे। आणि या सगळ्यातून आपण जे म्हणाल त्या पद्धतीने विकासाला गती द्यायची आहे। वंदे भारत एक्सप्रेस आम्हाला आणायची आहे, बुलेट ट्रेन आणायची आहे, नांदेड बिदर, नांदेड लातूर हे मार्ग काढायचे आहेत आणि शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करायचं, सिंचनाला पाणी अधिक द्यायचं आहे। ही सगळी कामं जर करायची असेल मित्रहो तर आम्हाला आगामी काळामध्ये मोदी साहेबांचा
दृष्टिकोन लक्षात घेऊन विकासाला गती द्यायची आहे. आणि म्हणून मित्रहो, आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही सर्वजण या कामामध्ये लागलेलो आहोत. मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय, अफवा पसरवल्या जात आहेत की संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, संविधानाच्या मूळ गाभ्यामध्ये कुठलाही बदल आम्ही करणार नाही, हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय. गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे. आरक्षण कुठलंही रद्द होणार नाही हे मोदी साहेबांना सांगितलंय. आणि मला यावर सांगायचंय, मराठा आरक्षण सुद्धा आम्ही 100% घेणार आहोत, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. मित्रहो, हा प्रश्न महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला 10% हक्काचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब तो मार्गी लागायचा आहे. आणि ज्या काही किरकोळ स्वरूपाच्या केसेस आहेत त्या सुद्धा मागे घेण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जो गैरसमज पसरवला जात आहे तो कृपया मनातून दूर करा. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे मित्र हो. आणि म्हणून हा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हे जर सुरू होणार असेल मित्र हो, तर आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. मला जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे. जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पुढाकार घेतला. मी त्यांना भेटून आलो आणि त्यांनाही मी सांगितलं, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि तुमच्या वतीने जे विषय शासनाकडे आहेत त्या प्रत्येक विषयाचा पाठपुरावा अशोक चव्हाण करणार आहे, हे जाहीररित्या मी त्या जरांगे पाटलांना बोलून आलेलो आहे. आणि त्यामुळे मला नांदेडच्या जनतेला एवढंच सांगायचंय, कृपया हा आरक्षणाचा विषय हा कुठलाही विषय जो आहे तो राजकीय होऊ शकत नाही. हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयाला आपल्याला बिलकुल पाठपुरावा करायचा. विरोध कोणाचा आहे सांगा? अजिबात विरोध नाही. भाजपचा विरोध नाही, भाजपचं समर्थनच या गोष्टीला आहे. या ठिकाणी बावनकुळे साहेब आहेत, अनेक वेळा आम्ही चर्चा केली. एकनाथ शिंदे तर प्रत्यक्ष कामामध्ये आहे, त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांचा हातभार आहे. आणि मला मुद्दाम सांगायचंय, आम्हाला जर अडचण आलीच, समजा येणार तर नाही, पण अडचण आली तर मोदी साहेबांना सुद्धा विनंती करून त्यांच्यापर्यंत आम्ही हा प्रश्न घेऊन जाऊ, हे मला मुद्दाम या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.